आज आपण ठिय्या आंदोलन करत आहात, काय सांगाल? मी मनीषा वाघमारे. आज मी ठिय्या आंदोलन करत आहे कारण मी प्रशासनाला कळवण्यात आलं होतं. तसेच प्रशासनाने मला काल संध्याकाळी नोटीस देखील दिली होती. मी धाराशिव जिल्ह्यातून मुंबईमध्ये विधानसभेवर मी चलत आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आज मी सकाळी 6 वाजता चालत जाणार होते आंदोलनासाठी. आणि मला पोलिसांनी रात्री सांगितलं होतं की जमावबंदी कायदा आहे, तर 6 लोकांच्या व्यतिरिक्त तुम्ही जमाव करू शकत नाही. परंतु पोलिसांनी मला हे असं सर्व सांगितलेलं असताना देखील सकाळी मी जेव्हा 6 वाजता घरातून निघणार होते, पोलीस 5:30 वाजल्यापासून माझं लोकेशन काढून माझ्या घरी 2 गाड्या पोलीस भरून माझ्या दारात गेटमध्ये उभे होते पोलीस. आणि मला घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी आणि मला तिथल्या तिथं पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलीस होते. परंतु मी मागच्या दाराने, त्यांना माहित नव्हतं, ते 3 गल्लीमध्ये ज्या ज्या घरामध्ये माझे 3 रस्ते दिसतात तिथं उभे होते. परंतु बॅक साईडचं त्यांना कल्पना नव्हती, त्यामुळे मी हळूच उतरून मागच्या साईडने गेलेले. मी पळत रिक्षा पकडला आणि मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माझ्या वेळेनुसार पोहोचले. 6:30 वाजले मला ह्या सगळ्या गोंधळामध्ये पोहोचायला. आणि तिथं आल्यानंतर देखील पोलीस मला पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी मला पकडलं नाही. का तर त्यांचा आधीच कुजबूज चालू होती की शहरामध्ये नाही पकडायचं, एकतर मला घरी पकडायचं किंवा शहराच्या मी बाहेर गेल्यानंतर पकडायचं. त्या पद्धतीनं त्यांनी मला शहरातून बाहेर जाऊ दिलं. आणि जे त्यांनी जमावबंदी कायदा सांगितला होता 6 लोकांच्या व्यतिरिक्त, आम्ही तर 2च लोक चलत होतो, परंतु तरी देखील त्यांनी 2 गाड्या पोलीस येऊन, मला वाटलं होतं 4 महिला माझ्याच गाडीत आहेत, परंतु नंतर मी काही व्हिडिओज मध्ये पाहिलं 6 ते 7 महिला कॉन्स्टेबलनी मला पकडलं होतं. तसेच पुरुष कॉन्स्टेबल अधिकारी API वगैरे सगळे तिथं होते. आणि मला माझा मोबाईल घेतला, सगळ्यांचे मोबाईल व्हिडिओ काढू दिले नाही, सगळ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. आणि माझा मोबाईल हिसकावून घेऊन मी त्यांना गाडीमध्ये खूप वेळेस विनंती केली की तुम्ही मला माझा फोन द्या, मला फोन द्या, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं दहशत करून मला तुम्ही पकडलेला आहे, मला भीती वाटते. कारण भीती वाटायचं कारणच असं होतं की एक महिला कॉन्स्टेबल मला तिथे बोललेली की तू पोलीस स्टेशनला चला, दाखवते तुझं कसं असेल. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला तुम्ही फक्त मी येते, फक्त मला माझा फोन द्या. परंतु त्यांनी मला फोन दिला नाही. मला पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला काही केलं नाही. पोलिसांचं एक कुजबूज अशी होते की मॅडम आम्हाला पकडायचं नव्हतं, परंतु वरून आम्हाला आदेश होते आणि वर्षांच्या प्रेशरने त्यांनी मला पकडलं. तर मला हे म्हणायचं की हे कुणाचं प्रेशर होतं की तुम्ही पोलिसांवर सुद्धा जबरदस्ती करून त्यांच्या मनाविरुद्ध काम करून मला पकडण्याचे आदेश दिले पोलिसांना तुम्ही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं की मला कोणत्या कायद्याखाली तुम्ही मला अटक केले हे मला फक्त सांगण्यात यावं. तुम्ही उद्या चालून रस्त्यावर जर कोणी चलत असेल आणि कुणालाही कोणी उचलून जर नेलं तर ही दडपशाही चालणार नाही. आपण भारतात राहतो, लोकशाहीमध्ये राहतो. तर ह्या ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे अतिशय प्रचंड चुकीची होती की कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता मनमानी कारभार तुम्ही वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊन गेलात. माझी एकच मागणी आहे की मला तुम्ही लेखी स्वरूपात द्यायचं की मला तुम्ही कोणत्या कलमाखाली अटक केलं, मला कोणत्या कलमाखाली माझी शारीरिक मानसिक मला तुम्ही त्रास दिला. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल, मला एवढ्या महिला कॉन्स्टेबल उचलत होत्या. मी त्यांना सांगितलं होतं मध्यंतरी मला भाजलेलं आहे, एका साईडला मला जखम आहे. मी त्यांना सांगितलेलं की मी 1-1.5 महिना हॉस्पिटलमध्ये होते, मला तुम्ही नोटीस द्या, काही द्या, मी गाडीत स्वतः बसते आणि येते. परंतु तसं न करता त्यांनी मला जबरदस्तीने पोलीस गाडीमध्ये व्हॅनमध्ये बसून आणलं. आणि मी त्यांना लेखी जेव्हा मागितलं आणि ते मला त्यांनी लेखी मागितलं होतं, परंतु मी कुठल्याही प्रकारचं लेखी दिलं नाही, कारण मी कुठलाही गुन्हा केला नाही. मी 4च घोषणा दिल्या होत्या, इन्कलाब जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, मी छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. या 4 घोषणा व्यतिरिक्त माझं कुठलंही स्टेटमेंट असेल तर पोलिसांनी दाखवावं. मग जर तुम्ही ह्या घोषणा जर तुम्हाला जर चुकीच्या वाटत आहेत, गुन्हा वाटत आहेत, तर मग असा गुन्हा आम्ही वारंवार करणार. मग तुम्हाला काय करायचंय ते करावं. आज मी ठिय्या आंदोलनासाठी यासाठीच बसले की तुम्ही मला हे लेखी स्वरूपात द्यायचं, लेखी स्वरूपात दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही. आपण धाराशिवहून मुंबईला म्हणजे नेमकं कशासाठी चाललो होतो? मी धाराशिववरून मुंबईला ज्या प्रकारे नीटच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही पाहिलं असेल, नीटच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यांनी दिलेला नाहीये ह्या सरकारने. ज्या प्रकारे जंतर मंतरवर तुम्ही पाहिलं, महिलांना मुलींना कशा प्रकारे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे लाठीचार्ज केला. विद्यार्थी काय हे देशद्रोही आहेत का, दहशतवादी आहेत का? तुम्ही विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केलाय केंद्र सरकारने. त्या संदर्भात मी विधान भवनवर मोर्चा नेला होता. तर त्यासाठी मी चालत चालले होते, का तर जी दडपशाही आहे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय त्याच्या निषेधार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा
या दोन माझे महत्वाचे दोनच होते की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला चुकीचा लाठीचार्ज होता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, यासाठी मी पायी मोर्चा काढलेला होता आज. कारण जर अशा पद्धतीने केली आणि ते पण सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना, तर नेमकं सर्वसामान्य जनतेचे काय वाटतं? मला पण खरंच आज हा प्रश्न पडला. मी एक पदाधिकारी असून देखील मला ह्या पद्धतीची ट्रीटमेंट भेटते, तर सर्वसाधारण लोकांना कशी ट्रीटमेंट करत असेल याबद्दल म्हणजे वारंवार ही गोष्ट जाणवत होती. त्यावेळेस मी बोलूनही दाखवलंय, जिथं ह्या गोष्टी घडल्यात तिथं मी नेहमी बोलून दाखवलंय. परंतु जर आज माझ्याशी मला जर एक महिला कॉन्स्टेबल म्हणते की पोलीस स्टेशनला गेल्यावर दाखवते, मग नॉर्मल महिलांना ह्या काय करत असतील, म्हणजे ह्या कोणत्या पद्धतीनं ट्रीट करत असतील. आणि पोलीस म्हणतात पोलिसांवर पण जर त्यांची इच्छा नसताना पकडण्यात येत आहे, म्हणजे मी आज पोलिसांना म्हटलं तुमच्या खाकीला आज डाग लागला, जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता पकडताय हे चुकीची गोष्ट आहे. मला सांगा, तुम्ही ते वर्दीत आहेत, वर्दीचा मान आपण ठेवतो, जर वर्दीत असताना आपण त्यांना हात टच करत नाही, परंतु त्यांनी वर्दीत असताना अशी जर गुंडेशाही केली, गुंडागिरी केली, तर ही अतिशय चुकीची आहे. तुमच्या फक्त आम्ही वर्दीचा मान ठेवतो म्हणून, वर्दी नसेल तर तुम्ही पण सर्वसाधारण आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीट करू शकतो ना. परंतु तुम्ही एकदम गुंड्यासारखा जो प्रकार केला ना, तो निंदनीय प्रकार आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करते. मी जिल्हा अधिकाऱ्यांना देखील म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीचं दहशत जिल्ह्यामध्ये SP मॅडम असतील, जिल्हा अधिकारी असतील, ज्या पद्धतीने दहशत तुम्ही निर्माण करत आहे ही चुकीची दहशत आहे आणि आम्ही ह्याला घाबरणार नाही. तुम्हाला असं वाटेल की हे अशी दडपशाही केल्याने लोक शांत बसतील, अशी दडपशाही करण्याने प्रत्येक घरातून आंदोलक बाहेर येईल आणि ही वेळ आहे आंदोलक बाहेर येण्याची. ही संविधान लोकशाही वाचवण्याची हीच वेळ आहे. आज आपण बाहेर नाही पडलो, आज आपण विरोध नाही केला तर परत कधीही विरोध करू शकणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी बाहेर आलं पाहिजे. नीटच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला, जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्या 20 विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी जेव्हा शिकतात, BA ला ऍडमिशन घेतलं तर पैसे नसतात विद्यार्थ्यांकडे. अशामध्ये ते जर मेडिकलची तयारी करत आहे आणि नीट सारख्या कठीण परीक्षेमध्ये वारंवार त्यांना रिपीट करावं लागतं, 3-3, 4-4 वर्ष रिपीट करावं लागतं आहे. त्या घरापासून शहरामध्ये कुठेतरी जिथे क्लासेस आहेत तिथं राहावं लागतं. मग जसं तुम्हाला म्हणजे शहरामध्ये असेल, मेट्रो सिटीमध्ये तिथला खर्च असेल. जर विद्यार्थी एवढ्या कष्टातून शेतकऱ्यांची पोरं, मोलमजुराची पोरं जर डॉक्टर बनत असतील, परंतु हे ह्यांच्या अशा भ्रष्टाचारामुळे त्यांचं वंचित राहत असेल, हे अतिशय चुकीचं आहे. मी तर काय म्हणेल, जसं दिल्लीमध्ये निर्भया बलात्कार झालेला होता, तसा ह्या सरकारने, हा शिक्षण विभागाने, शिक्षण मंत्र्यांनी केलेला हा विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा बलात्कारच म्हणेल मी तर याला. स्टेटमेंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. विलासराव देशमुख असतील, आपल्या RR पाटील असतील, असे लोक राहिलेले आहेत की ज्यांनी नैतिकतेच्या ह्याच्यावर, तुम्ही आता नैतिकता उरलेली नाहीये. खरं तर हे स्टेटमेंट त्यांचं एकदम शेमलेस स्टेटमेंट आहे आणि ह्या स्टेटमेंट देण्यापूर्वी खरं तर त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे. नैतिक जबाबदारी घेऊन 20 विद्यार्थ्यांची आत्महत्या त्यांच्यामुळे झाली, तर हे मनात त्यांच्या गिल्ट येऊन स्वतःच राजीनामा द्यायला हवा होता त्यांचा. धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत आता पंतप्रधान यांचा राजीनामा मागत आहे, काय सांगाल? बरोबर आहे. जर तुम्ही एखाद्या मंत्र्याला वाचवायचा प्रयत्न करत आहात तर मग तुम्ही त्या पदावर बसण्याच्या म्हणजे तुमची कुवतच नाहीये असं म्हणता येईल. एवढा जे काय प्रचंड विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज तुम्ही बघितला असेल, डोळा गेलाय, कुणाला तुडवलंय, मुलींना चापटा हाणल्यात अधिकाऱ्यांनी, म्हणजे काही गुंड त्या मोर्चामध्ये येऊन गुंड देखील मारत होते. मग हे अशा प्रकारचं जर तुम्ही आंदोलन करताय, ते बी विद्यार्थ्यांसोबत, आज विद्यार्थी होते, तुम्हाला कुठे त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करता येत नव्हते म्हणून तुम्हाला अँगल भेटला नाही. परंतु मला सांगा, सर्वसाधारण कोणी असलं असतं तर तुम्ही डायरेक्ट देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून वेगळे झाला असता. परंतु हे विद्यार्थी असल्यामुळे आणि त्यांचं कुठलंही बॅकग्राऊंड नसल्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाहीये त्यांच्यावर. त्यामुळे तुम्ही प्रचंड लाठीचार्ज असेल, दगडफेक असेल, कोणते असे म्हणजे यंत्रणा आहे की जी दगडफेक करते. तुम्ही इथं पाहिलं की पोलीस चक्क दगडफेक देखील करत आहेत. त्याबद्दल सरकारचा निषेध व्यक्त करते आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तर ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. TET असेल, नीट असेल, मध्यंतरी तलाठीची तुम्हाला माहिती आहे, तलाठी 25 लाख रुपये दिले की तलाठी होत होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कधी व्हायला लागले ह्या काळामध्ये, कारण ह्यांना काहीही करायचे अधिकार भेटले. तर या पद्धतीने ह्यांची दडपशाही नाही होऊन कोणतेही एक्झाम असेल
कोणी कोणत्या खात्याचा मंत्री असेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. आणि आज ज्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे आंदोलन होत आहे, तर मी म्हणेल युवकांना बाहेर या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पॅरेंट्सना म्हणेल तुमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आज नाही तर कधीच नाही. दुसरीकडे राज्याचे उच्च शिक्षण